दसरा मेळावा नारायणगड क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणी संपन्न होत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि या परिसरातील बाजारपेठेचं जे गाव आहे ऐतिहासिक अशा स्वरूपाचं राजुरी नवगण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील आलेल्या तमाम मराठा बांधवांसाठी चहा नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी काही महिला भगिनी आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया आजचा जो दसरा मेळावा नारायणगड संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे। ताई आपण कुठून आलात? मी मोहोळ तालुका अंकोली गावातून आले। जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून आलेला आहात? हो। किती जण आहात आपण? आम्ही 8-10 जण आलोय। 8-10 जण? हां, म्हणजे एका गाडीत, बाकीच्या गाड्या मागे आहेत आमच्या। आम्ही लेडीज असल्यामुळे रात्री निघालोय। याच्या अगोदर मुंबईला गेला होतात का? हो, आम्ही सगळे आंदोलन 2 वर्ष झालं आम्ही हीच करतोय, दुसरं काही सुद्धा केलेलं नाही। आम्ही अंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषण केलं, राज्यव्यापी बैठक केली, रस्ता रोको केलं, जेवढं जी जरांगे पाटलांनी हाक देवावी आणि आम्ही तिथं नाही पोहोचावं असं कधी होणारच नाही। तिथं आम्ही असं धावत जाणार आहे। जिजाऊ सावित्री अहिल्याची ही कन्या, आपण या चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये मराठा आरक्षण असेल इतर वयाच्या किती वर्षापासून काम करतात? नाही सर, मी फक्त 2 वर्ष झालंच ह्यात आहे। मी काही कुठल्या पक्षाचं काम केलं नाही यापूर्वी आणि यापुढे बी मी करणार नाही, कारण माझा मराठी समाज हीच माझा पक्ष आहे। ह्याच्यापेक्षा मला जास्त काहीच नको आहे। आणि माझ्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या सोशल मीडियाच्या मार्फत माझी सरकारला एक मोठी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, माझा शेतकरी राजा अत्यंत मोठ्या संकटात आहे, पूरग्रस्तात, त्याचं घरातलं हाय नाही तेवढं वाहून गेलंय, शेतातली पिकं तर वाहून गेलीच पण शेतात माती सुद्धा राहिली नाही। आणि हा शेतकरी बँकेचे वसूल अधिकाऱ्यांना माझ्या शेतकऱ्यापर्यंत पाठवायला लागलाय, वसुली करायला किंवा नोटीस पाठवायला लागलाय। तर त्यांना मला सांगायचं आहे